जे पुण्यामधल्या गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आहेत आणि अनेक वर्षांपासून राष्ट्रसेवा दल आणि इतर अनेक संघटनांच्या बरोबर सक्रिय आहे. त्याच्याबरोबर मनीष देशपांडे आलेले आहेत, जे बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध प्रश्नांवरती नगरपालिकांशी संबंधित प्रश्नावरती सुद्धा सतत कायद्याची लढाई आणि मैदानी लढाई पण करून जिंकत आहेत. तुमच्याबरोबर इतर उमेश भाऊ आहेत, इतर वकील आहेत आणि सुजय भाई पण आहेत, जे पालघरहून आलेले आहेत, जे सामुद्रिक मच्छीमार संघटनेच्या आणि आमच्या जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय जो आहे त्याच्या महाराष्ट्रातल्या समन्वयाशी आम्ही हे सर्व जोडलेले लोक आज इथे उपस्थित आहोत. आज इंदापूर तालुक्यामध्ये मी अनेक वर्षानंतर आलेले आहे आणि या तालुक्यामध्ये फार पूर्वी आले होते ते त्या दाणी मॅडमच्या आयोजित सभेमध्ये. पण आज पुणे जिल्ह्यामधला इंदापूर तालुका आणि या तालुक्याचे एवढे प्रश्न आजही बाकी आहेत हे ऐकून फार दुःखदायक स्थिती समोर आलेली आहे. एकूणच देशामध्ये या ज्या नगरपालिकेसारख्या ज्या स्थानिय स्वराज्य संस्था आहेत, त्यांना स्थानिय स्वराज्य संस्था म्हणून केवळ नाव दिलेलं नाही आहे, तर आपण जाणताच की या घटनेमध्ये आपण जर अनुच्छेद 244 उघडलात तर नगरपालिकेला जे काही हक्क आहेत आणि जी नगरपालिकेची कर्तव्य आहेत ती याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक नागरिकाला जर जगण्याचा अधिकार आहे तर इज्जत से जीने का अधिकार म्हणजे सर्व मूलभूत सुविधा, अगदी आवासाची असो की पाण्याची असो, शिक्षणाची असो की रोजगाराची असो, ही उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी खरं म्हणजे संविधान सभेमध्ये जी मार्गदर्शक तत्त्व आहेत, जी घेऊन कोर्टापुढे उभं राहता येत नाही असं एका शब्दामध्ये नॉन जस्टिसेबल म्हटलं आहे, पण ती मूलभूत अधिकारांमध्ये आली पाहिजेत असा आग्रह धरला होता, पण ते काही मंजूर झालं नाही. असो, पण मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत नागरिकांच्या अधिकाराच्या. आणि 244 243 ग्रामीण, 244 शहरी हे जे विकास नियोजनाचं कलम याच्यामध्ये घातलं गेलं ते फार उशिरा आलं. राजीव गांधी असताना त्यांना कळलं की केवळ टेक्नोक्रॅटिक मॉडेलनी काही लोकांचं भलं होणार नाही आणि म्हणून मग ते 73 आणि 74वं संशोधन या घटनेमध्ये झालं. आज नगरपालिका आपलं कर्तव्य पार पाडतात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज जरी प्रशासक असले नगरपालिकेमध्ये आणि त्यामुळे स्वतःचं प्रतिनिधित्व करावं लागतं आहे, म्हणून इंदापूर शहर संघर्ष समिती ही 275 दिवस धरणं आंदोलन चालू ठेवले असताना, ते अहिंसक सत्याग्रही आंदोलन असताना त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवू शकत नाहीत, प्रशासक सोडवू शकत नाहीत, ज्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते राजकीय पक्ष सोडवू शकत नाहीत. ही अत्यंत गंभीर स्थिती आहे आणि याच्यामध्ये घटनेचे आणि कायद्यातले अधिकार एक प्रकारचे तुडवले जात आहेत. याच्यामधला एक मुद्दा आपण पाहिलात तर मी तर पाणी आणि कचरा डेपो हा मुद्दा पहिला घेईन. जर उजनी धरणाचं पाणी हे प्रदूषित आहे आणि 2010 पासून जीवन प्राधिकरणाने त्याची टेस्ट करून ते दाखवलेलं आहे, तसं नर्मदेचं पाणीसुद्धा पिण्यालायक नाही. आज देशातल्या सगळ्या नद्यांची जी हालत आहे त्याच्यावर कालच पुण्यामध्ये आम्ही अनेक जण बसून सखोल चर्चा करून आलेलो आहोत. पण आम्ही एक नदी बचाव आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक नवा कायदा हवा असं पण सुरू केलेलं आहे. पण तोपर्यंत जे खडकवासल्याचं पाणी तुमच्याकडे येत होतं आणि ते पिण्यासाठी म्हणून मिळत होतं, त्याच्याऐवजी उजनी धरणाचं पाणी जे प्रदूषित आहे ते देणं आणि त्याच्यामधून विविध आजार इंदापूरच्या नागरिकांवर थोपवणं हा फार मोठा अन्यायच नाही, अत्याचार आहे. आणि म्हणून नगरपालिकेलाच याच्याबद्दल दोषी धरणं हे अत्यावश्यक आहे. कचरा डेपो ही जी कचऱ्याची जी वेस्ट मॅनेजमेंट आहे ती तर अत्यंत गंभीर स्थिती अगदी केरळसारख्या राज्यापर्यंत झालेली आहे. लाखो लोक केरळमधले
एका कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली तर आजूबाजूचे कोचितले एर्नाकुलममधले हे कॅन्सरग्रस्त होण्याच्या मार्गावर ढकलले गेले. आग विझवता लाखो लिटर्स पाणी वापरलं गेलं तरीसुद्धा ते सगळ्या कचऱ्यातलं जे द्रव्य होतं, अवशिष्ट पदार्थ, ते सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं होतं, जे पाणी वापरल्याशिवाय लोक जगू शकत नाही. असं अनेक ठिकाणी हे झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कचरा डेपो अशा ठिकाणी बनवायचा की ज्याच्या बाजूला केवळ मंदिरच नाही तर वस्त्या आहेत, नागरिकांच्या वस्त्या आहेत, राहता आहेत तिथे, अनेक इतर काय काय आहेत तिथे सांगा तर, शाळा आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, मंदिर आहेत, मंदिर असतील, मस्जिद असतील, पण घरं हीच मंदिरं मशीद आहेत आणि त्याच्यामधली आपली पुढची पिढी हीच भगवानाला आहे. आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे एक कचऱ्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण हेही थोपवलं जाणं हा सुद्धा फार मोठा अत्याचार आहे. आणि दुसरं म्हणजे की एकेका प्रकारचा दंड जे नगरपालिका इथे लावते की तुमचं घर शासकीय दृष्टीने कायदेशीर नाही आणि त्यामुळे शास्ती भरा. आणि त्याच्यावरती महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये व्याजाचा उल्लेखही नसताना हे जर 24% व्याज लावतात आणि लाखो कोटी रुपयांचं कर्ज मोठमोठ्या कंपन्यांचं हे माफ करतात, ही किती विषमता या देशामध्ये आहे ती पहा. तेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हणतो की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न 275 दिवसापासून शहर संघर्ष समितीने टाटेजींसारख्या आणि इतरांच्या सामूहिक नेतृत्व आधारे उठवलेला आहे, ज्यामध्ये आज महिला येऊन सुद्धा अतिशय उद्वेगाने आपलं म्हणणं मांडत होत्या, ते अत्यंत गंभीर आहे. आणि यामध्ये जर राजकीय सत्ताधाऱ्यांना जर याची काही दखल घेण्याची गरजच वाटत नसेल तर या पक्षीय सत्ताधीशांची सुद्धा दखल इथली जनता घेणार नाही, हे त्यांना आम्ही काही सांगण्याची गरज नाही, हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उजनीच्या धरणग्रस्तांशी आज बोलणं झालं. आम्ही तर पूर्ण देशभरातल्या विस्थापितांच्या संघर्षाशी जोडलेले आहोतच, पण ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला 1976चा कायदा झाला, नाहीतर 1894च्या अंग्रेज सरकारच्या कायद्याप्रमाणेच प्रत्येक प्रकल्पासाठी जमिनीचं भूमी संपादन होऊन जे काही द्यायचं ते पुनर्वसनाच्या नावाने पैसे फेकणं हे चालू होतं. 1976मध्ये ज्यावेळेला कायदा झाला त्या कायद्याचं सुद्धा पालन आजपर्यंत उजनी धरणग्रस्तांच्या माझी बॅग आहे ना, उजनी धरणग्रस्तांच्या संदर्भामध्ये पूर्ण अंमल झालेला नाही. ही किती गंभीर गोष्ट आहे. 1979 पासून आजपर्यंत जर 10-20% सुद्धा धरणग्रस्त यांना जर त्यांना कायद्याप्रमाणे जे द्यायला पाहिजे त्या जमिनी मिळालेल्या आहेत आणि त्यांना ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्यातल्या अनेकांच्या जमिनी हे त्या क्षेत्रातली, जिथे दूर दूर ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत त्या क्षेत्रातले जमीन मालक हे त्यांना ताबा देऊ इच्छित नाहीत आणि त्यामुळे शासन कुठलीही कारवाई करत नाही. त्या जमीन मालकांच्या अधिग्रहित जमिनी जर शासनाच्या नावाने चढलेल्या आहेत तर शासनाचं हे कर्तव्य आहे की त्या जमिनी त्यांनी विस्थापितांना वाटप करून त्यांना जगण्याचं पर्यायी साधन द्यावं. पर्यायी साधनामध्ये नोकरी हा सुद्धा शासकीय आदेशानुसार विस्थापितांच्या पुनर्वसनातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 5% नोकऱ्या तरी शासनाच्या या विस्थापितांसाठी आरक्षित ठेवायच्या आणि पहिला जो अर्ज करेल त्याला पहिला प्राधान्य द्यायचं. औरंगाबाद हायकोर्टचा निकाल आला, सगळं झालं, तरीसुद्धा इथे नाही के बराबर नगण्य लोकांना हा लाभ पुनर्वसनाचा मिळालेला आहे. म्हणजे आजीविका हिसकावून घेणं विकासाच्या नावाने
त्यांना बेरोजगार अर्धरोजगार करणं, काहींना बेघरसुद्धा करणं आणि घरासाठी भूखंड असो की जगण्यासाठी पर्यायी साधन असो, हे इतके वर्ष न देणं आणि अनेकदा खेटे घालूनसुद्धा शासनाने दखल न घेणं, हे अत्यंत असंविधानिक आणि अमानवीय कृत्य आहे. आणि त्यामुळे उजनी धरणग्रस्तांचा मुद्दासुद्धा आता उठलाच पाहिजे. सर्व माहिती शासनाने त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. धरणाची किंमत किती झाली एवढंच नाही, तर धरणामुळे जो सिंचनाचा लाभ मिळणार होता तो किती टक्के लाभ मिळाला, तो कुणाला मिळाला आणि इतरांना मिळाला नसेल तर का नाही मिळाला. कालव्यांचं जाळं सुद्धा अगदी मायक्रो नेटवर्कपर्यंत पूर्ण झालं का. आणि आजही जे विस्थापित वंचित आहेत त्यांना प्रत्येक गावामध्ये एक शिबिर लावून, जसं नर्मदेमध्ये आम्ही करून घेऊन 50,000 कुटुंबांना पुनर्वसित केलं गेलं, 5 एकर किमान जमीन कुटुंबांना दिली गेली. आजही नर्मदेमध्ये काय स्थिती आहे मी तुम्हाला वेगळा पर्चा देऊन सांगणार आहे. आम्ही जे जे म्हणत होतो की तुमच्या लेवल्स खोट्या ठरणार आहेत ते खरं ठरलेलं आहे. त्या खोट्या ठरल्या आहेत आणि हजारो घरं ध्वस्त झाली या वर्षी. आणि पंतप्रधानांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी गेट्स खोलली नाहीत, म्हणून जेव्हा गेट खोलली तोपर्यंत वरची 100 गावं बुडाली होती आणि खाली भरूच आणि अंकलेश्वर शहरसुद्धा बुडाली. इंदापूर सारख्या तालुक्यामध्ये आजच्या माध्यमकर्त्यांची अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची जी स्थिती आहे ती पाहता तुमच्यापर्यंत ही बातमी पोचलीच नसेल. पण नर्मदेची बातमी आपण आत्ता बाजूला ठेवूया. आमचा लढा जोरदार चालू आहे तिन्ही राज्यातला आणि आमच्या हातामध्ये एक एक कोर्टाचा आदेशही आहे आणि आम्ही नुकसानाची पूर्ण भरपाई घेतल्याशिवाय थांबतच नाही. पण इंदापूर सारख्या तालुक्यामध्ये, जोही पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय सत्ताधीशांची भूमी असलेल्या अशा क्षेत्रातला एक तालुका आहे, पुणे जिल्ह्यातला तालुका आहे, याची दखल राजकीय पक्षांनी आणि खास करून सत्तेवर जे कोणी जेव्हा कोणी असतील त्यांनी घेण्याची गरज नाही का. एवढी संवेदना विकासामुळे विस्थापित केल्या जाणाऱ्यांच्या बद्दल सरकारला नाही का, हा प्रश्न विचारला पाहिजे. निवडणुका आल्या की आश्वासनं मिळतात, पण 275 दिवस धरणं धरलेल्यांना साध्या पाण्यासारख्या कचऱ्यासारख्या प्रश्नावरती जर आश्वासनं जी मिळतात त्याची पण अंमलबजावणी होत नाही, तर मग हे फार गंभीर प्रकरण आहे. महाराष्ट्र आपण म्हणतो, पण ह्या राष्ट्राचे शासनकर्ते जेव्हा संवेदना दाखवत नाहीत, संवादशीलता दाखवत नाहीत, तेव्हा संघर्षाशिवाय दुसरा उपाय राहत नाही. तेव्हा इंदापूरच्या तालुक्याच्या ह्या सगळ्या प्रश्नांची दखल आता आम्ही घेतो आहोत आणि आमच्या जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे याला पाठिंबा जाहीर करत आहोत. कुठल्या मार्गाने जायचं त्याचा संपूर्ण विचार आम्हाला करायचा आहे. पण अनेक तरुण आणि अतिशय वयोवृद्ध असे सुद्धा सगळे जोडलेले आहेत, महिला जोडलेल्या आहेत. तर मग इंदापूर शहर हे आपला अधिकार धरणग्रस्तांचा असो की जल नियोजनामुळे जे ग्रस्त झालेले आहेत त्यांचा असो, घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगू. अनवर भाऊ 2 शब्द बोलतील. एक तर घटनेने आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे, शांततापूर्ण आंदोलनाचा. आणि मागचं सरकार किंवा आजचं सरकार हे आंदोलनाचा अधिकार दडपण्याच्या मागे लागलेले. हे जरी असलं तरी हा अधिकार खूप पवित्र आहे आणि हा अधिकार कसा वापरावा याचे जिवंत उदाहरण नर्मदा बचाव आणि त्याच्यामध्ये जे असंख्य कार्यकर्ते, त्यानंतर जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय त्यांनी दाखवून दिलेले. आम्ही युक्रांतवाले अनेक वर्ष याच वेगळ्या चळवळीमध्ये आहोत. तर आत्ताचा जो काळ आहे हा चळवळीकडे दुर्लक्ष करणं, चळवळीचं चेष्टा करणं, चळवळ करणाऱ्यांना देशद्रोही ठरवणं, असा हा एक विचित्र काळ आहे. आणि त्या काळामध्ये ही परीक्षा आहे. ही परीक्षा केवळ इंदापूर नगर या शहरामधल्या नागरिकांची केवळ नाही, तर देशामधल्या बहुतेक सगळ्या नागरिकांची आहे. आणि आपले अधिकार जे संविधानाने आपल्याला दिलेले आहेत ते अतिशय पवित्र आहे आणि त्याचा वापर केला तर त्याचा उपयोग होतो. नाहीतर ते पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी, तर अधिकाराचा वापर करून त्याच्यामध्ये काही यश संपादन केलेली मंडळी इथे आहे. आणि तोच मार्ग आहे की आपल्याला आपले जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवायचे. केवळ छोटे मोठे प्रश्न सोडवण्याचा भाग नाही, तर एका अर्थाने समाज परिवर्तनाचा देखील त्याच्यामध्ये भाग आहे. अधिकाराची जी लढाई त्या पलीकडची, केवळ 4 प्रश्न सुटले आणि एखाद्याला घर दिलं, एखाद्याला शिक्षण दिलं असं नाही, त्या पलीकडे बरेच मुद्दे आहेत.
त्या सगळ्या मुद्द्याला हात घालणं आणि एक नवीन राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने जात असताना या आंदोलनाचा जो भाग आहे तो अतिशय पवित्र आहे. आंदोलनाचा अधिकार नागरिकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो एक मार्ग आहे की आपल्याला आपल्या अधिक चांगल्या समाजाकडे प्रयत्न करता येईल. एकच वाक्य सांगते की लोकशाहीच्या स्तंभांमध्ये आपणही आहात आणि म्हणून कुठल्याही स्तंभाला वाळवी लागू नये हे पाहण्याचं आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. तेव्हा हे जे प्रश्न आहेत ते आम्हीच कोणीतरी यायचं एक दिवस आणि उठून जायचं असं होता कामा नये. आपण हा प्रश्न अगदी राज्याच्या पातळीपर्यंत किमान पोचू शकता. आपल्यामधले काही चॅनेल्स राष्ट्रीय असतील तर तिथपर्यंत पोचू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती विश्वास पाहिजे, हिम्मत पाहिजे आणि न डरेंगे न डराएंगे आगे बढ़ते जाएंगे हा संकल्पही पाहिजे. मी मनीष देशपांडे जे नगरपालिकेच्या अनेक मुद्द्यांवरती लढतात, आमच्या जनआंदोलनांच्या समन्वयातर्फे ते कार्यरत आहेत. कोणावरती रेत खाणींच्या संदर्भात बार्शीमध्ये हल्ला झाला तरीसुद्धा तो एक प्रकारे कायद्याने पलटवून लावतात. तर त्यांनी नगरपालिकांच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल जे काही मिळवलेलं आहे आजपर्यंत त्याच्या आधारावर इंदापूर नगरपालिकेला तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही 2 शब्दामध्ये सांगा. ज्या पद्धतीने हा आदेश आता इथपर्यंत आलेलाही नसेल आणि या आदेशासाठी जे CEO रामराजे यांच्याशी चर्चा झाली पण प्रशासक असल्यामुळे करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. परंतु हा जो आदेश आहे, ज्या सभा होत्या, आज नगरसेवक असतात, नगरसेवक सभेमध्ये काय मांडतात प्रश्न हे आपल्याला कळतच नाही. त्या अनुषंगाने नगर परिषदमध्ये जे ठराव झाले बेकायदेशीर त्या लढ्यातून हा आदेश आलेला आहे. हा आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त डॉक्टर किरण कुलकर्णी या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी काढलेला आहे की मी ज्यावेळेस रिटायर होईन त्या टाईमला माझा नगरसेवक काय बोलतो हे मला जाणलं पाहिजे म्हणून त्यांनी आदेश काढलेला आहे. या आदेशामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की सभा ज्या होतात नगर परिषदच्या त्या सभा या व्हिडिओ कराव्या आणि त्या नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि नगर परिषदच्या साईटवर प्रसिद्ध कराव्या. जे म्हणतायत इथले CEO रामराजे जे म्हणतात की नाही प्रशासक असल्यामुळे आम्ही करणार नाही, ते चुकीचं आहे. आज बार्शी नगर परिषद ही फेसबुक लाईव्ह प्रशासक असतानासुद्धा चालू आहे आणि इथल्या संघर्ष समितीलाही विनंती करतो आणि पत्रकारांनाही विनंती करतो की यामुळं नगरसेवक किंवा प्रशासक काय तिथं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात, कसे वागतात हे जर जाणण्याचं असेल तर फेसबुक लाईव्हसाठी आपण यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकावा, आग्रह धरावा आणि आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकावा. दुसरी गोष्ट म्हणजे जी सभेचे मिनिट्स टू मिनिट्स होतात त्याच्यात संक्षिप्त शब्द आहे, तो संक्षिप्त शब्द काढण्यासाठी संपूर्ण करावा यासाठी सुद्धा लढा चालू आहे. जेणेकरून लोकसभा, राज्यसभा, विधानसभेमध्ये सगळे लिहिलेलं येतं, तसं नगर परिषदचं सुद्धा त्या संक्षिप्त शब्दामुळे लिहिलं जात नाही. तर ते संक्षिप्त शब्द काढला तर संपूर्ण केला तर त्यामधून खरी लोकशाही ही पुढे येईल. त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा क्षेत्रसभाचा असो किंवा संक्षिप्तचा असो हा मंत्रालयात अभिप्रायासाठी पेंडिंग पडलेला आहे. हा जर झाला तर खरी लोकशाही ही नगर परिषद नगरपंचायतीमध्ये येईल असं वाटतं. एक जी मुद्दा आहे की ज्या पद्धतीने नगर परिषदच्या कायद्यामध्ये 74व्या घटना दुरुस्तीनुसार बदल झाला, त्यामध्ये जे 66 कलम 66 ब क ड ई ॲड झालं, परंतु राहिलं. मध्ये 3 लाखाची लोकसंख्या प्रभाग समिती म्हणून तशीच राहील. त्यामुळं क्षेत्रसभा जी आहे ती 3 लाखाच्या आत जींची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला लागू होत नाही. त्यामुळे याच्यासाठी सुद्धा लढा इथल्या लोकांनी करायला पाहिजे की खरं तर 74 घटना दुरुस्ती झाल्यानंतर क्षेत्रसभा करणं बंधनकारक आहे. ग्रामसभा होऊ शकते, 3 लाखाच्या पुढं क्षेत्रसभा होऊ शकते. तर मध्ये ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना लोकशाही नाही का असा जर प्रश्न आपण विचारला आणि आग्रही धरला तर यासाठी लोकशाहीनुसार आपण पुढे गेलो तर या असे सुद्धा आदेश जो हा आदेश आलेला आहे हा आदेश तसाच दुसरे सुद्धा आदेश येऊ शकतील असं मला वाटतं. आपले प्रश्न घे. एक प्रश्न फक्त. आपला काही प्रश्न असेल.
उजनी आणि पुणे जिल्ह्यातील अनेक धरणं झाली, त्यामध्ये काही लोक विस्थापित झाले. मात्र विस्थापित झालेल्या लोकांना तुटपुंज्या जमिनी मिळाल्या आणि पुन्हा ते प्रस्थापित होऊ शकले नाहीत. आणि विस्थापित जी लोक झाली, ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या मुलांना जे धरणग्रस्ताचे काही लाभ आहेत ते मिळत नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहात? आमची भूमिका आहे की संपूर्ण पुनर्वसन झालंच पाहिजे. 1976 महाराष्ट्रात पहिला पुनर्वसनाचा कायदा आला. आमच्या नर्मदाचं पुनर्वसनाचं सगळं धोरण वेगळंच आहे, पण तो आंतरराज्य प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये 10 वर्ष ट्रायब्युनल बसला आणि त्या प्रकल्पाचं सुद्धा आता अपयश हे स्पष्टपणे पुढे आलेलं आहे. पण आम्ही 50,000 जवळजवळ कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी जो लढा दिला तो 38 वर्ष पूर्ण झालेला आहे. आता उजनीमध्ये जे काही प्रकल्पग्रस्त झालेले आहेत त्यांना 1976 महाराष्ट्राच्या कायद्याप्रमाणे तर मिळायलाच पाहिजे आणि संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यावर केवळ हात ठेवून शपथ घेऊन निघून जाणं एवढंच कर्तव्य आहे का राजकीय नेत्यांचं? त्यामुळे त्या कायद्याचं पालन न होणं हे कायद्याचं उल्लंघन आहे, हे बेकायदेशीर विस्थापन आहे. आणि म्हणून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी काही आवेदनं जुनी केलेली आहेत, पण आजही आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी सर्व माहितीच्या अधिकाराखाली माहिती घ्यावी. त्यांनी स्वतःसुद्धा गावोगाव विस्थापितांचा सगळा डेटा गोळा करावा आणि ज्या मागण्या त्यांच्या आहेत, ज्या अधिकृत आहेत, कायदेच्या चौकटीमध्ये मागणं त्यांचा हक्क आहे, त्या मागण्यांसह त्यांनी संपूर्ण आवेदन प्रस्तुत करा. आता उजनी धरणामध्ये जो जलाशयाचा साठा असतो, या धरणाचा 117 TMCचा आहे समजा, त्यातला जो साठा किमान 6% हा विस्थापितांना तेवढं पाणी वापरण्याचा हक्क महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे. पण तो सुद्धा त्यांना व्यवस्थित वापरू दिला जात नाही आहे आणि स्वतःच्या पंपानी स्वतःच्या खर्चाने ते करत असताना सुद्धा त्यांना अनेक अडचणी येते. आणि उजनीमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीसुद्धा इतकं कमी आहे की तेही पुरत नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि पाणी प्रदूषितही आहे. म्हणजे पिण्याचा पाण्याचा स्रोत किंवा सिंचनाचा स्रोत म्हणून जर स्थानिकांना या जलाशयाचा जितका किमान लाभ मिळायला पाहिजे तो मिळत नसेल आणि विस्थापितांचाही पुनर्वसन झालं नसेल तर हा विकास नाही, हा विनाश नाही. आम्ही यांना पाठिंबा तर देणारच, पण पुढे जाण्यासाठी त्यांच्याबरोबर राहणार. पण आम्ही काही नेतृत्व करणार वगैरे असं काही तुम्ही हेडलाईन्स देऊ नका. आम्ही स्थानीय आणि सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळे इथले जे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत, काही राजकीय पक्ष आणि संघटनांशी जोडलेले कार्यकर्ते आहेत, पण स्वतः धरणग्रस्तांचे कार्यकर्ते आहेत आणि प्रतिनिधी आहेत, तर त्यांनीच नेतृत्व देऊन हा लढा पुढे नेला पाहिजे. आम्ही आमचा सगळा अनुभव आणि आमची जी काही ताकद आहे ती वापरल्याशिवाय राहणार. प्रश्न असा आहे की पोल्युशन बोर्ड म्हणजे प्रदूषण जे होतं पाण्याचं, तर त्याचं ज्या कंपन्या आहेत त्याचं वेस्टेज वॉटर ह्याचं व्यवस्थापन करण्याचं काम त्या कंपनीचं असतं, पण ती केलं जात नाही. आत्ता इथल्या लोणी देवकरमध्ये एक प्रश्न असाच आहे MIDC मध्ये, तिथं वेस्टेज वॉटर खाली जमिनीमध्ये सोडलं जातं, त्याचं पोल्युशन होऊन जवळजवळ 2-2.5 हजार एकरामध्ये ते बाधित झाले. तसं उजनीमध्ये पण तसंच पाणी सोडलं गेलेलं वरून सगळीकडून, पण हे का थांबवलं जात नाही? पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे पॉलिटिकल कंट्रोल बोर्ड झालेलं आहे. शॉर्ट फॉर्म तोच राहील, PCB. आणि त्यामुळे आज देशातल्या प्रत्येक नदीमध्ये, उपनदीच्या मार्फत असो की कुठल्याही नाल्याच्या मार्फत असो, एकेका औद्योगिक वसाहतीमधले जे अवशिष्ट पदार्थ ज्याला म्हणतो आपण एफ्लुएंट्स, हे सरळ सरळ फेकले जात आहे. आता त्याचा प्रत्येक ठिकाणी जाऊन शोध लावणं, प्रत्येक ठिकाणचं पाणी टेस्ट करून घेणं, हे जसं आम्ही नर्मदेमध्ये करतोय तसं इथे सुद्धा होणं आता आवश्यक आहे. कारण या क्षेत्रामध्ये इंदापूरचीच नव्हे तर किती ठिकाणची औद्योगिक वसाहत या उजनीच्या पाण्याला एक ना एक प्रकारे प्रदूषित करते आहे. याचा हिशोब घेतला तर अशा एकच नाही 7-8 तरी निदान औद्योगिक वसाहती आहेत. आणि असं जर आहे तर मग आपण गप्प बसून चालणार नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र करणं, पत्रव्यवहार लिहिणं ही एक गोष्ट आहे. त्यांच्या पुढे जाणं, त्यांना प्रश्न करणं ही दुसरी गोष्ट आहे. पण त्याचबरोबर जर का शासकीय पातळीवरची कुठलीही संस्था त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी पार पडत नसेल तर त्यांना कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उभं करणं हा सुद्धा नागरिकांचा अधिकार आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी जागृत होणं आणि ह्या मुद्द्यांवरती तत्काळ कृती कार्यवाही करणं आवश्यक आहे. आता परत निवडणुकांचं वातावरण येतंय. आता येता येता किती मोठी पोस्टर्स लावलेत हो. कोट्यावधी रुपये वाढदिवसाच्या निमित्ताने एकेका नेत्यासाठी म्हणून खर्च केला जातो. तोच जर भुकेल्या माणसांची भूक भागवण्यासाठी, जी 5 किलोनी कधी भागत नाही, तोच जर पाणी शुद्ध जिथून आणता येईल आणि आणावं लागेल ते आणण्यासाठी आणि लोकांवरती, गरिबांवरती कर्ज, दंड, व्याज हे सगळं थोपवण्याच्या ऐवजी त्यांना जगण्याच्या अधिकारासाठी आवश्यक प्रत्येक सोय उपलब्ध करून देण्यासाठी, मग तो रोजगारासाठी गाळ्या देणं असो की पाणी देणं असो, हे जर शासनकर्ते करत नसतील तर त्यांच्यावरती सोपवून केवळ आपण स्वस्थ बसू शकणार नाही. आपलं स्वशासनाची भूमिका आणि आग्रह हा आपल्याला करावाच लागेल. आणि म्हणून इंदापूर शहर संघर्ष समितीला आम्ही सलाम करतो. 275 दिवस धरणंसुद्धा चालू ठेवणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांचा सहभाग असणं, राष्ट्र सेवा दलासारख्या संस्थेचे कडून आम्ही बालपणापासून अनेक गोष्टी शिकत आलेलो आहोत. प्रत्येक आमची उन्हाळी सुट्टी ही ग्रामीण क्षेत्रामध्ये नांगर चालवा, विहिरी खोदा, बौद्धिकामधून समजून घ्या की घटनेतली मूल्य काय आहेत, आपले उद्दिष्ट काय आहेत जगण्याची, हे सगळं शिकत आलेलो आहोत. आणि त्यामुळे अशासारख्या संघटना, संस्थाही जेव्हा सामील होत आहेत, बुद्धिजीवी, श्रमजीवी यांचाही जेव्हा समन्वय होतो आहे, तेव्हा त्यांचं कार्यसुद्धा कमी मोलाचं नाही आहे. पण जर शासन संवेदनशील नसेल आणि संवादशील नसेल तर मग शासनाला नागरिकही कधी ना कधी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही चेतावणी, हा इशारा आज सर्व नागरिकांच्या तर्फे दिला जातो. तर कुणाला काही विचारायचं असेल तर, नाहीतर आपण थांबूया. आपले